आलेला आहे आणि त्वरित आम्ही काय करावे? तर माझ्यापाशी अ, काय करावं तर आम्ही रिक्षा पाठवू का? रिक्षा ही आहे ना माझ्यापाशी, तर रिक्षा पाठवा. तर मी म्हटलं एवढ्या वेळेस येणे म्हणजे जास्त झालेलं आहे. तुम्ही 108 नंबरला कॉल करा. तुम्हाला वैद्यकीय म्हणजे 108 ला कॉल केल्यावर तुम्हाला रुग्णवाहिकाची शासकीय सेवा तुम्हाला अ, निशुल्क भेटेल. पण मात्र त्यांनी 108 ला बार्शी तालुक्या हद्दीत ते येतात वाटतं. त्यांनी फोन लावला. ती फोन लागला आणि त्या फोनमध्ये अ, त्यांना त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याशी संपर्क करून दिला. तर त्यांनी म्हटले, "मी आगळगावला आहे सध्या आणि आगळगावला असल्यामुळे मी अर्धा पाऊण तास मला लागेल." तर त्यांनी म्हटले, "ठीक आहे, आम्ही तोवर प्राथमिक उपचार करू" आणि अर्धा पाऊण तास ते थांबले, तरी ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. तर त्यांनी मला फोन लावला आणि मी माझ्याकडील एक ऑटो रिक्षा घेऊन गेलो त्यांना आणण्यासाठी आणि मी त्यांना घेऊनही आलो आणि आपल्या सोमानी हॉस्पिटलमध्ये त्यांना मी नेऊन सोडलं लवकरच्या लवकर. पण माझं काय म्हणणं आहे, की ग्रामीण रुग्णालयाला 108 नंबरच्या गाड्या किती उपलब्ध आहेत? माननीय वैद्यकीय अधीक्षक गोपलकर मॅडम 108 नंबरच्या गाड्या वारंवार फार तक्रारी आल्या आहेत लोकांच्या, की वेळेवर गाडी येत नाही किंवा मी इथे आहे, तिथे आहे. तर मॅडमनी कर्तव्यदक्ष मॅडमचं काम आहे. काम फार उत्तम आहे. पण त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, की बाबा गरजवंत गरीब लोकं असतात. त्यांच्याकडे वाहन नसतो किंवा त्यांना खर्चासाठी पैसे नसतात. तर वयोवृद्ध आता हा व्यक्ती अपंग होता आणि वयोवृद्ध होता आणि शुगर एवढी वाढल्यामुळे त्याला म्हणजे चालता उचलणं सुद्धा अवघड होतं. तर ह्याला ॲम्ब्युलन्सची खरंच गरज होती. पण ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्याने अर्धा पाऊण तास म्हटले, ते थांबले तरी आली नाही. तर माझी हीच विनंती आहे, की 108 नंबरला कॉल केल्याबद्दल शासनाने जी सामान्य जनतेसाठी उपलब्ध केलेले ॲम्ब्युलन्स त्वरित भेटावे, लवकर व्हावे किंवा ॲम्ब्युलन्स नसतील तर तुम्ही वरच्या अधिकाऱ्याला तुम्ही सांगून जिल्हा स्तरावर तुम्ही मागून घ्या. पण लोकांची हलगर्जीपणा करू नका. कारण काही लोकं गरीब असतात, पैसे नसतात त्यांच्यापाशी. त्यांची अवघड आहे व्यथा. तर माननीय बोपलकर मॅडम यांना माझी विनंती आहे, की आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा. कर्तव्यदक्ष काम आहे त्यांचं आणि 108 नंबरची ॲम्ब्युलन्स तुमच्यात किती उपलब्ध आहेत आणि त्वरित तुम्ही गोरगरिबांना ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. हीच माझी विनंती. टी न्यूज चॅनल बार्शी. सामान्य माणसाचा लढा.